बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनातलं ओळखतात तसं मीही ओळखू शकते असा दावा करून तिने काही महिन्यांपूर्वी माध्यमांमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सातत्याने ती आपल्या शोमधून तसेच प्रयोग करू लागली. तिने आतापर्यंत जाकीर खान, करीना कपूर, सायना नेहवाल, संदीप माहेश्वरी अशा अनेक पॉप्युलर सेलिब्रिटीजसह शो केले. तिची ती कला पाहून ऑल इंडिया मॅजिक असोसिएशनने तिला जादूपरी ही पदवी दिलेली. आज याच जादूपरीने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार पटकावत जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलंय. भारतातली पहिली महिला माइंड रीडर अशी जिची ओळख आहे त्या सुहानी शहाबद्दल बोलतोय मी. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीला तिने आव्हान दिलं असलं तरी मी जे करते तो चमत्कार नाही, तर लोकांच्या मनातलं ओळखण्याची ही एक कला आहे. म्हणजे मला थोड्याफार प्रमाणात येत होती, पण सराव करून ती मी अधिक चांगली केली असं सुहानी सांगते. सुहानी मूळची राजस्थानमधल्या उदयपूर इथली. तिचे वडील चंद्रकांत शहा जे फिटनेस ट्रेनर आहेत त्यांच्याकडनं ती सर्वात आधी माइंड रीडिंग करायला शिकली. तिला जादूचं इतकं वेळ होतं. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षापासून सुहानी जादूचे प्रयोग करते. 60 विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा 60,000 लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर तिने पहिलीनंतर शाळाही सोडली आणि आता ती लाईव्ह शो मधून लोकांची मनं ओळखू लागली. तिने जगभरात अनेक ठिकाणी मॅजिक शो केलेत. याशिवाय ती माइंड रीडरचं ट्रेनिंगही देते. तिने माइंड रीडिंगवर 5 पुस्तकही लिहिली आहेत. सुहानी सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह आहे. 2006ला तिने यूट्यूब चॅनल सुरू केलं. तिचे सोशल मीडिया Instagramवर 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये मिळालेल्या पुरस्कारामुळे जागतिक स्तरावर भारतीय जादूकलेचा सन्मान तिने वाढवलाय. तिच्या या कामगिरीमुळे अनेक तरुण कलाकारांसाठी ती आता यूथ आयकॉन बनली आहे.